प्रताप नावाचा छोटासा मुलगा, युद्धाची रेलचेल चाललेली आहे. शिवाजी महाराज आपल्या घोड्यावरती बसून चाललेले आहे. त्यांनी पाहिलं की एक छोटासा मुलगा आपल्या शेतामध्ये काम करतोय. महाराजांना मोठं नवल वाटलं. महाराज त्या पोराकडे गेले. घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज, त्यांच्या कमरेला तलवार आहे. पोरांना माहित नाही शिवाजी महाराज आहे म्हणून. त्या पोराला वाटलं कोणीतरी चोर असतील, कोणीतरी गनीम असतील. त्या पोराने मातीचं ढेकूल उचललं भाऊ हातामध्ये. गोटा नाही बरं, मातीचं ढेकूल. ढेकूल म्हणजे अशी वस्तू मारली की त्याचेच चिंधड्या होऊन जातील. त्या ढेकूल उचललेला आहे मातीचं. त्या पोराने शिवाजी महाराजांच्या वरती ताणलेला आहे आणि महाराजांना काय म्हणताय, खबरदार जर टाच लावून पाऊड पुले टाकाल, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. एक पाऊल जर तुम्ही समोर टाकला आता तर हे ढेकूल मारून मी तुमच्या राई राई एवढ्या चिंधड्या उडवून टाकीन. महाराजांना नवल वाटलं. महाराज म्हणाले, माझ्या जवळची तलवार दिसली काय तुला? आदरणीय बळवंत भाऊ वानखडे आमदार दर्यापूर विधानसभा मतदार क्षेत्राचे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत. त्यांनी स्थानापन्न व्हावं. त्यांचं स्वागत व्याख्यानाच्या नंतर लगेच आयोजक मंडळी करतील. आम्हाला वाटलं बळवंत भाऊ तुम्ही दिली चाट, पण विलास भाऊ म्हणे 100% येणार आहे म्हणे. त्या मुलांनी ढेकूल ताणलेला आहे शिवाजी महाराजांच्या वरती. त्याला माहित नाही हे शिवाजी महाराज आहे म्हणून. पण महाराजांना नवल वाटलं, रे तुला तलवार दिसली का माझ्या कमरेला असलेली? ढाल दिसली का माझ्या जवळची? तुला घोडा दिसला का माझ्या जवळचा? तू काय ढेकूल मारशील आणि केव्हा माझी राई राई करशील? तो मुलगा म्हणतो, अरे घाबरत नाही अशा तलवारी आणि ढालांना, आम्ही घाबरत नाही. आम्ही छोटासा 12 वर्षाचा मुलगा शिवाजी महाराजांसोबत बोलतोय. मावळे आम्ही भगव्याचे आमचा गनिमी डाव, पोलादी छाताडावरती झेललेत आम्ही फितुरांचे गाव. माहित नाही का तुला छत्रपती शिवाजी महाराज आहे आमच्या बापाचे नाव, आमच्या बापाचे नाव. अरे एवढूशा पोराच्या मनावरती एवढा मोठा स्वाभिमान. राजाचंही मन गहीवरलं. राजे घोड्यावरनं खाली उतरले. त्या पोराच्या पाठीवरती हात ठेवला, जसा विलास भाऊंनी त्या पोरीच्या आराध्याच्या पाठीवरती हात ठेवला. महाराजांनी पाठीवरती हात ठेवला. महाराज म्हणाले, अरे राजाविषयी एवढा स्वाभिमान, तू कधी शिवाजी महाराज पाहिले आहेत का? तो म्हणते, नाही मी कधी शिवाजी महाराज पाहिले नाही. मग तुला एवढा स्वाभिमान कुठून आला? मी ऐकलंय म्हणे